आताची एक मोठी बातमी आपण बघतोय. जम्मूमध्ये बस स्थानकावर एक ब्लास्ट करण्यात आलेला आहे. पोलिसांनी हा संपूर्ण परिसर आता सुरक्षेच्या कारणास्तव रिकामा केलाय. ग्रेनेडनं हा हल्ला झाल्याचं देखील कळतंय. जम्मू काश्मीर पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. 8 जण जखमी झाल्याचं कळतंय. पोलिसांनी या संपूर्ण परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे. बाजाराच्या परिसरामध्ये हा ग्रेनेडनं हल्ला करण्यात आलेला आहे. जम्मू काश्मीर पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत. जम्मूमध्ये पुलवामा घटनेनंतर अशा पद्धतीनं सार्वजनिक ठिकाणी ग्रेनेडनं हल्ला करण्यात आलेला आहे आणि यानंतर मात्र या परिसरामध्ये दहशत पसरली होती. अंकित भट्ट आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाइन वरून जोड़े गेलेले आहेत. अंकित, हम देख रहे हैं कि यहाँ पे ग्रेनेड से हमला हुआ है. क्या इस वक्त की ताजा खबर आपके पास है? आपको बता दूं कि इस समय आधा घंटा पहले जम्मू बस स्टैंड के अंदर ग्रेनेड अटैक हुआ है. ये तीसरा अटैक है जम्मू बस स्टैंड को लेकर. जम्मू बस स्टैंड की अगर बात की जाए 2018 से लेकर अभी तक का ये तीसरा अटैक माना जा रहा है. तो वहीं जम्मू कश्मीर पुलिस जो है स्पेशल ऑपरेशन ग्रुप जिसे हम कहते हैं वो यहाँ पे मौके पे पहुंच गई है. तहकीकात शुरू कर दी गई है. आईजी जम्मू MK सिन्हा खुद मौके पे पहुंच चुके हैं और अफरा तफरी का माहौल है. तो वहीं दूसरी तरफ 8 लोगों की इंजर्ड की बात सामने आई है. ये अभी तक की इनिशियल रिपोर्ट है और आगे जाके देखना पड़ेगा कि पुलिस की इन्वेस्टिगेशन में क्या कुछ सामने आता है. अंकित, यहाँ पे ये कितने लोग थे जिन्होंने ये ग्रेनेड से हमला किया है? देखिए, अभी तक जो हमारे पास जानकारी है वो एक बस के अंदर ग्रेनेड गया था, तो उसके बाद ग्रेनेड फटा, लोग इंजर्ड हुए. अभी तक यही बताया जा रहा है कि प्लांटेड जो ग्रेनेड है वो एक बस के अंदर रखा गया था. तो उसके बाद जो आप कहीं ये मान के चलिए कि लोग जो चल रहे थे बस स्टैंड के अंदर वो इंजर्ड हुए हैं. 8 इंजर्ड जो इनिशियल रिपोर्ट्स हमारे पास है वो 8 इंजर्ड बताई जा रही है. MK सिन्हा जो IG जम्मू है वो अभी मौके पे पहुंचे हैं. SOG जम्मू कश्मीर पुलिस की वो मौके पे पहुंची है. तहकीकात शुरू हो चुकी है. अब देखना होगा कि क्या रिपोर्ट सामने आती है. इनिशियल रिपोर्ट देखनी पड़ेगी. और सबसे बड़ी खास बात यह है कि ये तीसरा अटैक है. तीसरा अटैक जम्मू बस स्टैंड पे प्रशासन जम्मू कश्मीर पुलिस जो है लगातार सवाल पूछते गए थे हम कि जम्मू बस स्टैंड को लेकर क्या सुरक्षा रखी जा रही है, लेकिन इसके पास कोई जवाब नहीं. और आज फिर से जो आप देख सकते हैं कि बस स्टैंड के ऊपर एक और अटैक हुआ. तीसरा अटैक मान के चलिए आप ये हुआ है आज. और इसमें कहीं ना कहीं काफी लोग जो है वो इंजर्ड हुए. 8 इंजर्ड हुए. अंकित, थोडा हम आपको रुका रहे. हम देख रहे हैं यहाँ पे आपण बघतोय कशा पद्धतीने या ठिकाणी हा ग्रेनेडनं हल्ला करण्यात आला होता आणि एका बसमध्ये हा बॉम्ब जो आहे तो लावण्यात आला होता. तर आपण बघतोय जम्मूमध्ये अशा पद्धतीने हा हल्ला जो आहे तो करण्यात आलेला आहे. आणि पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी आपण या ठिकाणी सक्रिय आहोत हेच सुरक्षा व्यवस्थांना दाखवून दिलेलं आहे. जम्मूमध्ये हा हल्ला झालेला आहे आणि हा संपूर्ण परिसर आता पोलिसांनी रिकामा केलेला आहे. सर्च ऑपरेशन सुरू आहे. या ठिकाणी आपण बघतोय एकच दहशत माजलेली आहे, कारण एका बसमध्ये अशा पद्धतीनं हा बॉम्ब जो आहे तो प्लांट करण्यात आला होता आणि यानंतर या बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर 8 जण जखमी झाल्याचंही कळतंय. काम्या भट्टाचार्य आमची प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाइन वरून जोडली गेलेली आहे. काम्या, आपण बघतोय की 8 जण जखमी झाल्याचं कळतंय. काय अधिक सांगाल? स्नेहल, जी नवीन माहिती येते त्याप्रमाणे जी बस उभी होती त्याच्यावर जो ग्रेनेडने हल्ला केला गेला तो आतंकी हल्ला असल्याचं माहिती आता समोर येते आणि 8 जण जखमी होते. आता ती जी संख्या ती वाढून 10 झाली आणि जे लोक जखमी झाले त्यांना हॉस्पिटलमध्ये आता सध्या ऍडमिट करण्यात आले. पूर्ण जो परिसर आहे तो रिकामा करण्यात आला आहे आणि आतंकी जी जबाबदारी आहे ती आता कोणी अजून समोर आला नाही घ्यायला. मात्र तिथे मोठा जो ताफा आहे पोलिसांचा तो जमा झाला आहे. पूर्ण जो परिसर आहे तो रिकामा करून घेतला. हल्ल्यामागे कोण लोक आहेत, का हल्ला केला गेला याची अजून माहिती अद्याप समोर आली नाहीये. मात्र हा पुलवामा नंतर आता एक मोठा जो हल्ला आहे तो इथे समोर दिसून येत आहे. नक्कीच काम्या, या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपण आता बघतोय की या हल्ल्यानंतर मात्र सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या जागा झालेल्या आहेत. खरं तर सैन्यांना टार्गेट करण्यात आलं होतं आपल्या आणि आता सर्वसामान्य लोकांना हे दहशतवादी टार्गेट करतायत जम्मू मधल्या. नक्कीच, कारण ही जी बस आहे ती ट्रान्सपोर्टची बस आहे, पब्लिक ट्रान्सपोर्टची. तर आता सैनिकांनंतर जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्यावरती हा हल्ला करण्याचा प्रयत्न असू शकतो. आणि बसमध्ये अजून किती जण होते, कारण बसची जी अवस्था आहे ती पूर्णपणे खराब झाली. बसचे जे काचा आहेत ते तुटले आहेत. मात्र आता सर्वसामान्य नागरिक ट्रान्सपोर्ट बसवर हा हल्ला करण्याचा जो प्रयत्न तो केला गेला. अगदी काम्या, या ठिकाणी एक असा देखील प्रश्न आहे की आपण
आपण बघतोय की इतका पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक झाला आणि सर्जिकल स्ट्राईक होऊन देखील दहशतवादी आता आपल्याला मेसेज देण्याचा जणू प्रयत्न करतात की आम्ही अजूनही या ठिकाणी सक्रिय आहोत. असाच हा प्रयत्न आणि पुन्हा अशा पद्धतीने हल्ला करून आपल्या व्यवस्थेला खिळखिळ करण्याचा प्रयत्न आहे. हे जे आय विटनेस आहेत जे तिथे घटनास्थळी उपस्थित होते त्यांचं असं म्हणणं आहे की आधी जो आवाज आहे, मोठा आवाज, जो धमाका झाला त्याचा आवाज आला आणि नंतर जो हल्ला आहे तो त्यांना दिसायला मिळाला. मात्र हा जो हल्ला आहे तो कशा प्रकारे प्लॅन केला गेला होता, याचा मागे कोण आहे याची जी त्याचा आता तपास नक्कीच घेण्यात येईल. धन्यवाद काम्या तुम्हाला देखील और अंकित आपको भी बहुत बहुत शुक्रिया, आपने ये पूरी खबर हमें बताने के लिए. आपण बघतोय जम्मू मध्ये हल्ला झालेला आहे आणि 8 ते 10 जण जखमी झाल्याचं देखील कळत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.